सांग ना झालंय काय सांगते का तुला? हा उठ बर तू उठून बस उठून बस काय झालं तुला? हा उठून बस. व्हिडिओ बंद करा यार. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करीत आहे नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा. तर मी स्वतः आज तुमचं स्वागत करीत आहे. रोज करतो तसंच आज मीच करीत आहे. आणि आता आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. भरपूर काही गोष्टी मला सांगायच्या आहेत, म्हणूनच मी स्वतः कॅमेऱ्यामध्ये आहे. आता तुम्हाला मी पुढे सांगणच काय आहे काय नाही. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि आवडलं तर शेअर करा. कसा वाटतो कमेंटमध्ये मला नक्की कळवा. सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि करत राहीन. ओके, तर विषय असा झालेला आहे घरामध्ये. तर शिवानी अचानक रडत होती. आता सांगा तुम्ही, मी तिला कमीत कमी 2 घंट्यापासून विचारतोय की झालंय काय. ती काहीच सांगत नाही. फक्त म्हणली माझं डोकं दुखतंय. आणि तुम्हाला सांगतो, असं बोलल्यानंतर जर 10 म्हणजे आधी हसत होती. हसता अचानक 10 मिनिटांत लगेच रडायला लागली. आणि मग काय बोलायला लागली तिला समजणार नाही. मग आता काय करावं मला बी कळत नव्हतं. मग मी मम्मीला बोलून घेतलं घरी. मम्मी आल्यानंतर मम्मी तिला बोलत होती, तरी बी ती रडायला लागली. आता ती काय कारण नाही तिची समजच आहे. आणि तुम्ही म्हणता मी का असा थोडा हसरा चेहरा दिसतोय, माझा चेहराच असा आहे, मी त्याला काही करू शकत नाही आता, आहे का नाही. आणि मी जास्त टेन्शनमध्ये असलो तरच माझा चेहरा वेगळा राहतो, बाकी काहीच विषय नाही. आणि थोडीफार थंडी पण आहे इकडं. बाकी कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंटमध्ये सांगा मला. आता आपण पुढच्या दिशेने जाऊया. हे बघा, ही घडीच हसती घडीच रडती. काय करावं मलाच कळणार नाही. आता बाकीचं मम्मीला मी विचारतो, मम्मी तुम्हाला सांगा पुढं काय नाही. कारण मम्मी झोपलेली. मम्मी 2 मिनिटं उठून बस ना. मी थकले आता काम करून. मी म्हणलं आता व्हिडिओ सुरुवात करूया. मी व्हिडिओ सुरुवात करतो, कारण कसं आहे माहिती का, भरपूर म्हणजे सकाळपासून मी ही वाट बघत होतो की व्हिडिओ सुरू करेल, कारण मी कामात होतो. आणि त्यानंतर दुपारी थोडासा वेळ भेटला, मित्रासोबत गेलतो, जे तुम्ही परवाच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. सर्पमित्र आहे आपला. तर तो आला होता, तो बोलला चल जरा जाऊन येऊया बाहेर. त्याच्यासोबत जरसक जाऊन आलो. तर जरसक म्हणजे लई वेळ झाला. तर तेवढ्याच शिवानीने मला फोन केला आणि मला म्हणे लवकर या घरी या. मला कसं तरी वाजलं, चला घरी चला असं म्हणून मला कमीत कमी 20 किलोमीटर मी लांबून जोरात पळत आलो. म्हणलं नेमकं काय झालं गाडीला. आणि तिने कोणालाच काही सांगितलं नाही, मला बी सांगितलं नाही काहीच. आता ते तिलाच माहिती काय झालं तुला, आहे का. ती अशीच करते मित्रांनो. हाय का म्हणती ना, हसती तेव्हा, आहे का, हसती आणि घडीतच रडायला लागती. हसती ना अचानकच मला रडायला लागती. हे काय मूड स्विंग्स मला काही समजणार नाही काय व्हायला लागले तर तिचे. आणि राहिलं मम्मी, तर आता आपण मम्मीच्या दिशेने जात आहे खाली. मी थोडा असा वरती केल्यानंतर मला उजेड दिसतोय. मम्मी पण थकून आलेली आहे. बाबा मी काम करून हे बघू शकता तुम्ही. मला काय करायचंय, मी आज खूप थकलेली. मला मम्मी तुला काय वाटतं काय झालं असं तिला? आता तिला काय झालं तिला माहिती आहे. दिवसभर ती करत होती. मम्मीने पण विचारलं, तुम्हाला सांगतो भरपूर वेळेस. तुम्ही म्हणता DSK डायरेक्ट झोपूनच व्हिडिओ काढतोय, काय करू मला काहीच समजत नव्हतं इतक्या वेळचं. आणि मी म्हणलं कंटेंट म्हणजे आपला जो व्हिडिओ शूट करायचा होता मला सकाळपासूनच. पण विषय काय झाला, दुपारपर्यंत कामात होतो. नंतर बाहेर गेल्यानंतर त्या मित्रासोबत गेलो. मग डायरेक्ट 4-5 वाजता आलो. 5 वाजता म्हणजे ते पण धावत पळत आलो, कारण शिवानीने मला फोन केला, या लवकर. आल्यानंतर आता शिवानी तसं करायल्यानंतर मलाच काही सुचना काय करावं. आणि व्हिडिओ घ्यायचं पण त्या चक्करमध्ये माझ्या डोक्यातनं म्हणजे वेगळंच काय झालं होतं. म्हणलं काय झालं पहिले विचारून घ्यावं, दवाखान्यात जायचं काय करायचंय. पण ती काहीच बोलायला झाली, अजून बी काहीच बोलायला. तुम्हाला सांग, तू काय झालं दवाखान्यात जायचं का, मग काऊन अशी बसली. ती घडीच हसती घडीच रडती. घडीच म्हणते तुम्ही कदर करत नाही, असं करीत नाही. आणि घडीच म्हणती तर काय घडीच काळजी केल्यासारखं लगेच म्हणजे असं दाखवते, तुम्ही लई काळजी घेता म्हणून. मला काही समजणार नाही याला काय म्हणते ती मम्मी, मला काय माहिती. मग अशी मम्मी येऊन बसली, तिने बी विचारलं, पप्पाने बी विचारलं. पप्पाने तिला जेवायला पण म्हणले चल सोबत आपण जेवण करूया. जेवायला घेऊन गेले. तिथं पण थोडंसंच जेवली. तुम्हाला सांगतो जेवण केलं ना. अरे पिशवी कसं काय आली.
असं ती माझे हे तिजोरी नाही माझा चष्म्याचं बॉक्स आहे. गुप्त गुप्त सामान असतं त्याच्यामध्ये, मोबाईल, हेडफोन सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि आता परत एकदा विचारूया काय झालंय तिला. काय झालं रे? हा तिचा आवाज बी तुम्हाला येत नसेल मित्रांनो. एवढा आता सकाळपासून लय वैतागलोय मी. आता काय करू मला समजा काय व्हायला लागलं. काय व्हायला ते तर सांग. औषध पेली कशाने मग मी पेऊ का तुझ्यावरच बघा करती मग मी पेऊ का मित्रांनो, तिला भूकवाढीचं औषध चालू आहे. मीच देतो तिला. दी तिला भाजी करून दी. भजे खायचे का? भजे खायचे? हा कांदे भाजी दी करून. हे बघा भूकवाढीचं औषध आहे. संपू दे, दुसरं आणतो मी. आहे का नाही? भजे खायचे का? हा 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 म्हणती नाही म्हणती. हा तुला खायचे? आता 10:15 वाजले. दीपक आता झोप, दिवसभर थकले माणूस. तुमचं काय चाललं? तुम्हाला खायचं असेल तर मी बनवून देतो, नसेल जाऊ दे. एखादं धिरडे बनवून द्यावा तिला. धिरडे खाती? भजे गिजे काय करतो तेलकट? काय होतं तेलकट नाही? असं थालीपीठ करून द्यावं. मी इथं कंटाळा आलाय मला. आता तू देत असला तर दी. मी व्हिडिओ काढायचा होता मला चांगला फ्रेश म्हणून मी चांगला एक विषय निवडला होता, पण हे मध्येच तब्येत खराब झाल्यामुळं मला काही सुचना झालं. आता एवढं वैताग म्हणजे माझ्या डोक्यात वेगळंच काय चालू असतं काय सांगू. एक तर थंडी मला सुधरत नाही, डायरेक्ट सर्दी नाकपॅक होतं रोज सकाळची. हीच गारा नाही. बनव आणि त्याचा काढ व्हिडिओ सोड. दे तिला बनवून. खायचं तर भजे? भजे नाही रे, तेलकट नको खाऊ घालू तिला. मग धिरडे करायला एक परवडत नाही यार, ते बरोबर होत नाही, ते खराब होतं माझ्याकडून. कोण जाऊ द्या ते जाऊ द्या. केव्हा पित असतात मग? काय होत नाही त्याला. चला मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. काय होतं काय नाही डिसिजन घेऊन झालं तर पुढे तुम्हाला डायरेक्ट बनवताना दिसणार आहे का नाही. चला. असा दिसतो ना मी गोरा. काय झालं काय की आज लाईटचाच प्रॉब्लेम दिसायला मला. लाईट लावली हे बघा आता पूर्ण लाईट लावली घरातली. चला हे बघा ही दिसती माग. खायचं असलं तर बनवून खा. अजून बी डोक्याला हात घालून बसली. काहीच कळत नाही. जाऊ द्या, म्हणजे काहीच सांगत नाही असं म्हणायचं मला. कळायचा विषय नाही. बाकी आता जज करू नका कारण पसार आहे. संध्याकाळची वेळ आहे. आता वाजलेत ते बघा 10:15 वाजलेत आहे का नाही. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. सांगा ना मी तिला काय व्हायला. एखादं भूक लागल्यामुळे बी डोकं दुखत असू शकतं बाबा. दीपक तिने जेवण केलेलं आहे. बळजबरी नको करू. तेलकट खाल्ले तिने, तिचं डोकं दुखत असं. पुरी बटाट्याची भाजी तेलकट खाल्ले त्याच्यामुळे डोकं दुखत असं. तिला एक तर बाहेर नेलेलं सहन होत नाही. मी वेकडून पळत आलो बाबा, लांबून पळत आलो. मी लय लांब होतो माहिती. लय फास्ट गाडी आणली माहिती त्याने. लय फास्ट गाडी आली. लांबून पळत आलो. ती म्हणली लवकर या लवकर या लवकर या. काय करायचं काय माहिती. बघू आता दवाखान्यात घेऊन जाऊ. बघू आता काय करायचं. चला. Thousand years later.
तर मित्रांनो बघा, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता व्हिडिओ डायरेक्ट सकाळीच येतोय आणि मी बसलेलो आहे दुकानामध्ये. इकडे मला काम करायचं आहे, मग थोडासा व्हिडिओ घेऊन टाकू आणि मग व्हिडिओची एंडिंग करून टाकू. कारण काल रात्री झोपलेल्यानंतर जाऊ द्या, तिची तब्येत खराब आहे म्हणून उठून बनवून तिला मॅगी खाऊ घातली. मम्मीला आणि पप्पाला तर माहीतच नाही रात्री काय झालं, काय करत होतं. तुला माहिती आहे का रे? हां, माहिती आहे का रात्री काय सगळं भांडे व्हिडिओ वाचले होते. आणि त्याच्यामुळं रात्री थोडं जागरण झालं. तब्येत खराब आहे शिवानीची म्हणून मला बनवून द्यायला लागलं. त्याच्यावर जास्त लगेच ओव्हर ॲक्टिंग म्हणजे हे करू नका. कारण काल भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या की शिवानीला, परवाच्या व्हिडिओमध्ये मला तर कालचा परवाच्या, की शिवानीला खूप कंटाळा येतो जेवण बनवायचा. तसं काही नाही आहे, पण सध्या तिची गेल्या 2-3 दिवस झाली तब्येत जरा खराब चालू आहे. कालपासून जास्त काल थोडी जास्त खराब झाली. ते मला समजलं नाही त्याचं कारण. तर जाऊ दे, आता बघू. आता थोड्या वेळा म्हणजे बरं वाटलं तर बघू, तर दवाखान्यात घेऊन जाऊ तिला. नाही तर काहीतरी बघू त्याचं कारण आता काय ते सांगत तर नाही ती. तर व्हिडिओ कसा वाटला काय नाही, सबस्क्राईब करा, बस एवढंच म्हणतो. आता काय म्हणू मी तुम्हाला, कारण व्हिडिओ तुम्ही म्हणता या परिस्थितीमध्ये बी व्हिडिओ काढा लागला तू, करू काय मी. तर चला, भेटू मला नवीन व्हिडिओमध्ये. काय डोकं दुखत होतं मित्रांनो इथं, बाकी काही तब्येत खराब म्हणजे डोक्यामुळे ती रडत होती, असा विषय झाला. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुष्पा हां काय खाते, लोणचं बिनचं खाण्यात काही इकडे तिकडे आलं की डोकं दुखतं माणसाचं. आता मी व्हिडिओ स्टॉप करतो. तुम्हाला कसा वाटला मला सांगा, म्हणजे बघा तुमच्या ओपिनियननी. असं नाव वगैरे नका देऊ. आणि आता मी आपल्या सगळ्यात मोठ्या कमेंट करणाऱ्याचं नाव घेणार आहे, जे आपल्या टॉप कमेंटमध्ये असतात नेहमी. चित्रालीताई बडवे असं नाव आहे त्यांचं. ते नेहमी कमेंट करतात आणि त्या माझ्या साईडने एकदम परफेक्टली उभा असतात की DSK म्हणजे तुमच्या भावाकडून तुम्ही परफेक्टली उभे आहात हे मला दिसतंय. मी म्हणलं आता तुमचं नाव व्हिडिओमध्ये घ्यायलाच पाहिजे, कारण जे मोठीलट पॅरेग्राफवाली कमेंट करणार मी त्यांचे नाव व्हिडिओमध्ये घेणार. आणि असाच सपोर्ट राहू द्या, सहयोग राहू द्या. आणि बघू आता तब्येतीची बरी वाटली काही नाही. आता तिला नाश्ता वगैरे खाऊ घालून जरासं आराम करायला लावला आहे. आराम कर म्हणलं. मग मी शॉपवरती आलो आहे, आम्ही सगळे शॉपवरती आलोत. आता बघू काय होतं काही नाही पुढं दिसेल तुम्हाला. तोपर्यंत सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. लाईक करत जा. सबस्क्राईब करता तुम्ही, व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही. लाईक करा. मॅक्सिमम टार्गेट काहीतरी मोठे आपल्या चांगल्या लाईकचं होऊ द्या, म्हणजे मला पण आनंद होईल त्या गोष्टीचा, आहे की नाही. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. गुड मॉर्निंग सुरू झाली. आता तरी बी मी तुम्हाला सांगतो माझ्या चेहऱ्यावर असं का दिसतंय मला समजायला झालं आहे. मी एवढा का उदास झालो, म्हणजे माझ्या चेहऱ्याचं एवढे का 12 वाजलेले आहेत. जाऊ द्या, थोडं ॲडजस्ट करून घ्या थोडे दिवस. कसं आहे आपल्याकडे क्रीम लावायला पैसे नाहीत, गरिबी आली.